यानंतर कलवासवडीचे डीन आदरणीय सन्माननीय डॉक्टर भीमराव जाधव या ठिकाणी शुभेच्छा देतील. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती आणि दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतो हा कार्यक्रम ज्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम होत असतो असे आमचे विनोद भाऊ जाधव मंडळी. मीही जवळपास इथे राहतो मुलुंडमध्ये आणि भीम महोत्सव म्हटलं की मला कल्पना आहे मुलुंडकरांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आनंद निर्माण होणारी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला विनोद भाऊंनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे आणि या कार्यक्रमांचा मी आस्वाद घेतला आहे. आपल्याला थोड्या वेळापूर्वी विनोद भाऊ म्हणाले की ह्या वर्षीचा भीम महोत्सव दरवर्षाप्रमाणे होणारच आहे, परंतु त्याच्यामध्ये एका विशेष कार्यक्रमाची भर पडली आहे. विनोद भाऊंनी सांगितलं की येणाऱ्या 5 एप्रिल 2026 रोजी तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी जागर महामानवांचा हे भारतीय इतिहासातील राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रमाता यांच्या जीवनावर आधारित संगीतमय महानाट्य 2600 कॅपॅसिटी असलेला सन्मुखानंद हॉलमध्ये सादर होत आहे आणि त्याचे टाळ्या वाजू शकतात बिलकुल एकदम. आणि त्याचे सर्वेसर्वा सादर करणारे संगीत दिग्दर्शक, गीतकार, गायक जॉलीदादा मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर भारतामध्ये ज्यांचं कौतुक होते अशा भारतीय महिला शाहिरा सीमाताई पाटील या सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. आणि मला आपल्याला हे सांगायला आवडेल की आपल्याला मुलुंडकरांनाच नव्हे तर मुलुंडच्या आसपास किंवा मुंबईतील सगळ्या लोकांना ह्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे सीमाताईंचा आणि जॉलीदादांचा तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. कार्यक्रमामध्ये वेळापत्रकामध्ये कसा असेल त्याप्रमाणे ते आपल्याला 10 एप्रिलला जेवढे लोक इथं बसलेत त्या प्रत्येकाबरोबर 100 लोक आले पाहिजे आणि या मैदानामध्ये जागा राहिली नाही पाहिजे, कारण त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, त्यांचे कान मंत्रमुग्ध होतील, तृप्त होतील. मी या समारंभासाठी माझ्या संपूर्ण शुभेच्छा आहेत. नेहमीप्रमाणे मी विनोद भाऊंबरोबर असतोच, आताही आहेच आणि यापुढे सुद्धा राहील. धन्यवाद.